आता म्हणजे आता त्यांच्या प्रकृतीची अवस्था कदाचित तुमच्यापेक्षा मला थोडी जास्त माहिती असते. त्यांची सगळं निवडणुकीचा संघर्ष सहन करण्याची नाही. महाविकास आघाडीचा असं की तुम्ही म्हणता तशी आमची माहिती नाहीये. आम्ही जे ठरवू ते निवडणूक लढवते. त्याला अफवा फक्त एकच आहे, श्रीनिवाससाठी, आणि ते हेच ठरवलं. असं की आमची इच्छा अशी होती की माझ्याला धनगर समाजाला जागा द्यावी. ती इच्छा मी जाहीरपणाने बोलून दाखवली. त्यासाठी ज्यांचं नाव तुम्ही आत्ता घेतलं त्यांच्याशी आमचा विचारविनिमय सुद्धा झाला होता. त्याला त्यांनी सहमती दिली होती. पण नंतर काय झालं माहिती नाही. या निवडणुकीमध्ये म्हणजे मतदार फरकतात, उमेदवारी फरकतात असं दिसतं. तर ते काय दिसतं तर असं काही चित्र त्या ठिकाणी दिसलं. आणि त्यामुळं आमची जी इच्छा होती ती खुली करण्याच्यासाठी आम्ही योग्य उमेदवारांचा शोध घेतो. आमच्याकडे लोकांचे अर्ज आहेत, मागणी आहेत, चांगले हायली एज्युकेटेड अशा लोकांची मागणी आहे. पण सामाजिक व्हायलन्स हा ठेवता आला तर आम्हाला आनंद होईल, त्या दृष्टीने आम्ही खोलत जातो. माहिती नाही. माझं काही बोलणं झालं नाही. ही राष्ट्रवादी काँग्रेसची जागा आहे. तिथं राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार आहे. मी काही कालच्या बैठकीला हजर होतो. माझ्या बैठकीमध्ये कोणी नाराजी व्यक्त केली मी काही पाहिजे. प्रश्न असा आहे की तुम्ही असं म्हणता की बैठकीत त्यांनी नाराजी व्यक्त केली. माझ्यासमोर तर घडलं नाही. 3 तास आम्ही बसलो होतो. आम्ही सविस्तर चर्चा केली, पण नाराजी ही नव्हती. देणारच ना. असं की त्या संबंधी एक काळ असा होता की ते आमच्याबरोबर होते, ते आम्ही सगळे चिंतित होतो. पण आता एक नवीन मार्ग दिसतो. तेव्हा आमच्याकडे सध्या चर्चा आहे काय म्हणजे जेलमध्ये जायच्या ऐवजी भाजपच गेलेलं बरं, असा त्याचा अर्थ आहे. नाही, अजिबात नाही. अजिबात नाही. नाही, काही सांगायची गरज नाही. सोलापूरचा म्हणतात अत्यंत समंजस आहे आणि तो योग्य निर्णय घेईल. असं साठच
कोणाची नाही नाही काही कारण नाही ते भाजपमध्ये आता ते भाजपमध्ये मी पाहिलं सातारकरांनी सगळ्या रस्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. माहिती नाही अजूनही आमचा प्रयत्न आहे की त्यांनी आमच्यावर यावं. ते काही त्या बैठकीत मी काही फारसा नव्हतो. आमचे काही सरकारी डील करत होते. अजून त्यांचा काही आग्रह आहे, त्यांच्या कार्यक्रमामध्ये आग्रह आहे, त्याची चर्चा नाही होतो आणि त्याची मान्यता आमच्या लोकांनी दिली. आता प्रत्यक्ष जागेचा इश्यू आहे त्या संबंधित त्यांच्या काही युनियन डिफिकल्टी दिसतात. नाही त्यांना एकदाच भेटलो ज्यावेळी ते उपोषणाला बसले होते त्यावेळी, त्याच्यानंतर नाही. आता लोकशाहीमध्ये कोणाला उभं राहायचा अधिकार आहे, तो मान्य केला पाहिजे. आज कसं सांगू, निवडणुकीचं फॉर्म भरायची मुदत संपली, तिथं कुठे त्यावेळी भाषा करते. दोन्ही माझ्या डाव्या उजव्या बाजूला ते दोघे त्यांची सगळी शक्ती पक्षाच्या फायद्यात टाकणार. चला.